बोला. येळेच्यात काम झालं पाहिजे. आपल्या माणसासने पाठवा. शेवटी आम्हीच जिंकणार. कसं आहे, समजा आमचाच डाव, कसत एकच गाव. लागा कामाला. हाय का? आम्ही कोण? अख्ख्या पंचक्रोशीत लोक वळतात आमासनी. आम्ही चैतन्यावती दौलतराव पाटील. पाटील घराण्याच्या धाकट्या सुनबाई. बरं, तुम्हाला म्हणून सांगतो, अख्ख्या घराची जबाबदारी आमच्यावरच आहे. समजे निर्णय आम्हालाच घ्यावे लागतात. सकाळी नाश्त्याला काय करायचं, दुपारी काय करायचं, रातच्याला काय करायचं, हितपासनं समद्या सणावाराला काय काय करायचं, हितपर्यंतचे समदे निर्णय, समद्या जबाबदाऱ्या वहिनी साहेबांनी आमच्यावर सोपवलेल्या आहेत. आणि आम्ही त्यांच्या शब्दाबाहेर नाही. त्यांचा शबूत सराखोपर. आता कधी कधी येतोय राग त्यांचा, पण सांगणार कोणाला? मग काय, काढतोय भांड्यांवर राग. ते आपण कधीतरी जास्तीच करतात. म्हणजे जे काय कळतंय ते त्याच. आणि आम्ही आमच्या अक्कल केरात. आमच्या रमाकांकडे बघून आम्ही गप्प बसतोय. त्याने एवढी शिकाय चूक केली की आमच्या काळजात सर्र होते. मग दिसतात तशा नाहीत, लई डेंजर आहेत त्या. पण आम्ही आमच्या लेकावर अन्याय होऊ द्यायचो नाही. म्हणून आता गपगप असतोय. तर जर उद्या येळ आलीच तर तांडव केल्या बिगर राहायचो नाही. काय कळलं? आलो वहिनी साहेब. पाहिलं, हे असं आहे. असा आवाज देतात का जसं काय आम्ही त्यांच्या दासीच. येतो बघून काय हुकूम सोडतात.